हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दुपारची वेळ म्हणजे 12-12:30 झालेले होते आणि आम्ही निघालो होतो शिवच्या स्कूलमध्ये. तर आज शिवच्या स्कूलमध्ये ना ओपन हाऊस होतं. तर आत्ता मागच त्याचे एक्झाम झाले ना, तर मग आम्ही आता निघालेलो होतो, मिस्टर, मी आणि शिव. तर आम्ही तिघेही निघालो होतो. आज पण पाऊस सकाळपासूनच होता, बुरबुर तर नॉर्मल सुरूच होती. पण मग आम्ही थोडीशी बुरबुर म्हणजे कमी झाला ना पाऊस, त्यानंतर मग निघालो होतो. बाहेर आहे ना थंडी पण वाजत होती. गाडी म्हणजे घरात नव्हती वाजत म्हणून मग स्वेटर वगैरे काही घातलं नव्हतं. पण मग तिथे गेल्यानंतर थंडी वगैरे वाजायला लागली. तर शिवचे पेपरचे फोटो काढायला काही अलाउड नाही आहे, पण मग मी घेतले होते. आणि शिवला बऱ्याच विषयां म्हणजे सगळ्याच विषयांना आउट ऑफ आहे. छान मार्क्स पडले शिवला. तर त्याला मॅथ विषय खूपच जास्त आवडतो, त्यामुळे मॅथला दरवेळेस म्हणजे छानच असतं. आणि बाकीचे EVS, हिंदी सगळ्याच विषयांना छान मार्क्स आहे त्याला. व्हिडिओ वगैरे काढायला तिथे परमिशन नाही, त्यामुळे काही घेतला नाही आहे जास्त. घरी आले आणि त्यानंतर मग ना पीठ गाळत होते मी. तर आज आहे ना खूप मोठा पस्तावा आला आहे मला, कारण की मी गिरण लावली आणि गिरणीच्या चाळण जी होती ना जाळी, तिला होल पडलं. तर ते होल पडल्यामुळे ना सगळा भरडा आला पिठामध्ये, त्यामुळे मला डबल काम वाढलं. तर काम किती वाढलं तरी ते आपल्यालाच करावं लागतं. मग बसली होती पीठ गाळायला मी आता इकडे. तर चला, मिस्टरांना सांगितलंय माणसाकडूनच चुका होता का चुक जो चुकतो तोच माणूस. हे मेन आहे, जो चुकतो तोच माणूस. तर माझ्याकडून पण अशीच चूक झाली. आईंनी सकाळी थोडस चाळलं, त्या म्हटलं आता पुढचं पीठ तूच चाळ. मग मीच आता चाळते. मला खरं म्हणजे कपड्यांनी बघायचं होतं, पण मग परत दळणार का ग? हो ना, मग काही गरज पडली नाही तशी. अहो ते बघा ना, चाळून बदलून आणावं लागेल थोड्या वेळाने मार्केटमध्ये गेल्यावर. चाळून घेऊन यायची ना. हा ना, हे बघा ना किती. तुला स्कूटी घेतली, पण तू ती स्कूटी मलाच देते काय? हे घेऊन या ते घेऊन हा, या. हे खरं आहे बरं का. ज्याला गाडी येते ना, जेव्हा माणसाकडे गाडी नसती ना, तेव्हा असं वाटतं कधी गाडी घेऊ कधी गाडी घेऊ. आणि ज्यावेळेस गाडी येते ना, असं वाटतं कुठून मी गाडी शिकली. कारण की एवढे घरातले काम आपल्यावर पडतात. म्हणजे मुलांना आणण्यापासून तर भाजीला मार्केट पर्यंत जाण्यापर्यंत, आणि मिस्टरांच्या गाडीवर बसायचं सुख भेटत नाही, हे रिअल आहे. कारण की मिस्टरांच्या गाडीवर म्हणजे ज्यांना गाडी येत नाही ना, ते खूप सुखी आहे. त्यांना मिस्टरांच्या गाडीवर बसायचं सुख भेटतं. आता मी ते सुख गमावलंय, कारण की माझे मिस्टर मला काय म्हणत असतात, तुला गाडी येते तू गाडी घेऊन जाय, तुला गाडी येते तू गाडी घेऊन जाय, असंच चालू असतं त्यांचं. म्हणून मग मी पण कधी कधी पस्तावते का मी का गाडी शिकले असेल. आणि गाडी तर तशी तुला फोर व्हीलर शिकवायची आहे मला. नको, मी 4 व्हीलर तर चुकून पण नाही शिकणार आहे. कारण की ट्रॅव्हल असलं का पप्पा म्हणतील मग जाय तूच गाडी घेऊन, मी नाही येत. मग म्हणजे पप्पा कुठेच नाही आहे ना. पप्पा मला किती काम राहते नाही, भरपूर काम असतात, ते मान्य आहे सगळ्या गोष्टी. पण मग कसं आहे, कधी कधी म्हणजे बायकोचं पण मन जाणलं पाहिजे. असं वातावरण आहे. मला तर असं वाटत होतं, मी मागच्या वेळेचा व्हिडिओ केला होता बघा, पावसाळ्यात हरिश्चंद्र गडाला गेली होती. मला या वर्षी इतकी जाण्याची इच्छा आहे, पण मिस्टर काही निघायला तयार नाही. म्हणजे मिस्टर गेलेले नाहीये, पण मी त्यांना म्हणतीये की आपण जाऊ जाऊ. कारण की तिथलं वातावरण इतकं छान असतं पावसाळ्यामध्ये. मागच्या वर्षीचा व्हिडिओ मी केलेला आहे, मागच्या वर्षी मी गेलेली पण होते. असेल ज्यांनी बघितलं असेल त्यांना तिथलं वातावरण दिसलं असेल. तर माझी तर खूप जाण्याची इच्छा आहे. पण मग आता मिस्टर नाही म्हणताय, मिस्टरांना आता कंटिन्यू घराच्या कामाकडे खाली म्हणजे जावं लागतं ना, त्यामुळे मग ते नाहीच म्हणताय. पण मग वन डेच आहे, पण मग मला जाण्याची खूप इच्छा आहे. पण आता बघू कधी योग येतो. वन डे नाही जायचं आपल्याला, जायचं तर 2 दिवस जायचं. एक दिवस स्टे घ्यायचा आपण. नाही, स्टेला तिथं खूप भीती वाटते. स्टे नाही कोणी करू शकत, कारण की तिथलं वातावरण आहे ना, फक्त असं सकाळी लवकर जायचं आणि अंधाराच्या आत खाली यायचं. कारण की तिथं आहे ना म्हणजे खूप असं जंगल आहे आणि त्या जंगलातून रस्ता आहे, त्याच्यामुळे खूप भीतीचं वातावरण आहे तिथं. त्याच्यामुळे स्टेचा विषयच नाहीये तिथं. आणि शिव आणि अंशू पण घरी असतात, त्याच्यामुळे स्टेचा विषय. टायगर बी राहतो तिथं. टायगर पण राहतो बापरे. तुम्हाला कसं, तुम्ही छोटे आहे ना, तुम्हाला अजून एवढं लवकर चालवणार नाही, ते खूप उंच आहे ना, त्याच्यामुळं. माझं तोंड बुरकं झालंय.
नाही ना असं वाटतं आज पावडर लावल्यासारखं. अहो हे बघा ना कपडे किती खराब झाले माझे. धुवायचे ते पण त्याची गट होती ते आता. आता हो ना हे बघ हातावर सगळं कारण की वरून थोडस फॅन पण चालू आहे ना त्याच्यामुळे. एवढा थंडीचा फॅन लावलाय. अहो हे पीठ काय मस्त बाहेर पाऊस. आणि मिस्टरांना झालीये मस्त गरमागरम बटाटा भाजी खाऊशी हा ना म्हणून बटाटा भाजी एकदम करते. भारी मस्त भजे कर बर का. गरम गरम कशी वाटते भारी वाटतं. हं? पावसाचं भारी वाटतं थंड मस्त वाटतं पाहिजे ना. मिस्टरांच्या जिभेला ना खूप जास्त चोचले. तब्येतीवरून वाटत नाही का तुला. रोज काही नाही काही नवीन वेगळं खाऊशी असतं. आणि अंशू काय खाते भेळ. काल ज्या आत्तूने भेळ आणली होती ना ती भेळ खाऊ राहिली अंशू. बिस्किट आणले होते. बिस्किट भेळ. मी आजच होते ना तापाला होता. छान. इकडे छान अशी मस्त बटाटा भजी झाली होती. कारण की बाहेर पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असलं की अशी म्हणजे भजी कांदा भजी बटाटा भजी असं खाऊशी वाटतं. भजी वगैरे झाल्यानंतर आहे ना मी गेले होते शिवून त्यांच्यासाठी ड्रेपरी बघायला. तर आमच्या तिथे जवळच आहे. तर शिवला भेटली पण अंशूला काही मला भेटलीच नाही. अंशूला पातळ घ्यायचं होतं मला तिचा रुक्मिणीचा लूक करायचा होता पण मग मला काही तिथे भेटलीच नाही. आणि तिथे गेल्यानंतर गर्दीही खूप होती. विठ्ठलाचे ड्रेस तर सगळेच संपलेले होते त्यामुळे मग मी ज्ञानेश्वर माऊलींचा लूक करायचा डिसिजन घेतला. घरी आल्यानंतर पटकन वांग बटाट्याची भाजी भात पोळ्या स्वयंपाक करून घेतला आणि जेवणं झाली आवरलं. आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला पुढचा. अंशूचा सकाळी सकाळी मस्त लूक. आज काय अंशू. कार्यक्रम म्हणजे दिंडी. हां आषाढी एकादशी निमित्त दिंडी आहे. तर सकाळी सकाळी अंशूला स्कूल आहे आणि बाहेर खूप पाऊस चाललाय. टीचर म्हटले टीचरच्या रात्री पण आला तर टीचर म्हटले काय लेट आली तर चला आणि लवकर आली. बरं आता गोल फिरून दाखव ना सगळ्यांना. थांब ना एवढं फास्ट नाही. मागचे हेअरस्टाईल दाखवायचे आपल्याला सगळ्यांना. अंशूचे केस मोठे असल्यामुळे ना छान अशी मस्त हेअरस्टाईल पण आली अंशूच्या केसांची. चला आता इकडे लूक दाखव. आणि हे बघा आमच्या अंशूचा छान असा लूक. हां मस्त छान दिसते पिल्लू. चल गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. चला शिवदादा मस्त रेडी झालाय. काय बनलाय. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली बनलाय शिवदादा. तर खूप सुंदर असा रेडी झालाय मस्त. तर खूप छान मस्त लुक झालाय. पण मी शिवला वरून स्वेटर घालून देणार आहे कारण की बाहेर पाऊस चाललाय आणि असं जायला व्यवस्थित नाही वाटत. तर शिव मागून बघू ते केस वीक आणलंय ना तर तेही असं छान असं लावलंय बघ. आता इकडे बघ इकडे बघ. तर शिवचा छान असा लूक. तर इकडे झोळी बिळी आहे ज्ञानेश्वर माऊलींची. अशी झोळी. शिव छान रेडी झाला. त्यानंतर मग आम्ही ताईंकडे गेलो आणि तिथून तसं स्कूलला जाणार होतो. तर लाडू छान असा खेळत होता आणि सगळेजण तिथे बसलेले होते. संध्याताईही आलेल्या होत्या आणि आईही सकाळपासून तिकडेच होत्या. का तुला यायचंय का शिवदादाला सोडवायला. शिवदादाला टाटा म्हणता येते. छान छान बना. आम्ही पण धोते घालणारे, आम्ही पण टाळ वाजवणारे. ते तुमच्या मागच लागतंय त्याला सवय झाली लई. बाय बाय. लाईट गेला का. स्कूलमध्ये गेल्यानंतर आहे ना सगळे छोटी छोटी मुलं छान अशी वारकरी कोणी विठ्ठल सगळे बनलेले होते. आणि इकडे अंशूची सगळी क्लासची मुले उभी होती. तर अंशू ही उभी होती. कोणी रुक्मिणी बनवून आलेलं होतं कोणी नववार वेअर केलेली होती. सगळ्यांचे लूक वेगवेगळे होते आणि मुलंही छान असे लूक करून आलेले होते. त्यानंतर स्कूलमध्ये शिव आणि अंशूचे मी फोटोशूट केलं. तर दोघंही छान इकडे उभे होते. तर तुम्हीही नक्की सांगा कमेंटमध्ये कसा दिसतोय दोघांचाही लूक. शिवचा लूक मी ह्यावेळेस काहीतरी वेगळा केला होता. प्रत्येक वेळेस काहीतरी सारखाच असतो म्हणून मग ह्यावेळेस वेगळा केला. आणि सई होती. सईचाही लूक खूप सुंदर होता. तिनेही मस्त नऊवार वेअर केलेली होती. तर दोघीही इकडे छान दिसत होत्या. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.